आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मी मानसी धामरसकर। आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज। नजर टाकूया त्याच्या ठळक घडामोडींवर। बदलापूरमध्ये 3 वर्षांच्या 2 चिमुकल्या मुलींवर बलात्काराची संतापजनक घटना समोर आली आहे। या घटनेवर आता सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। मंगळवारी बदलापूरमध्ये या घटनेच्या निषेधार्थ स्थानिकांनी जवळपास 10 तास रेल रोको आंदोलन केले। या दरम्यान सरकारने या प्रकरणाची चौकशीसाठी SITची स्थापना केली असून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात दाखल करण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली आहे। दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनानंतर प्रशासनाकडून लाठीचार्ज करून आंदोलकांना रेल्वे मधील प्रकरणावर प्रतिक्रिया दिली। जर बलात्काराच्या विरोधात आंदोलन करणं गुन्हा असेल तर तो मला मान्य आहे। मला सरकारनं फाशी द्यावी, पण आम्ही बलात्कार झालेल्या मुलीच्या कुटुंबियाच्या बाजूने उभे राहणार। आम्ही आंदोलन करणार। जोपर्यंत या राज्यातील प्रत्येक महिला व नागरिक सुरक्षित नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार। या सरकारने आम्हाला जेलमध्ये टाकावं किंवा फाशी द्यावी, अशी संतप्त प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे। आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल।